अम, आपण अनेकदा पाहतो की जेव्हा एखाद्या वैद्यकीय निदानाची वेळ येते ना, तेव्हा तिथे एका प्रकारची अचूकता अपेक्षित असते. अगदी इंजिनिअरिंगसारखी. अगदी ब्लॅक अँड व्हाईट. हो ना. म्हणजे समजा एखाद्याच्या हाताचे हाड मोडले तर आपण एक्स-रे काढतो आणि तिथे एक स्पष्ट पांघरी वेडीवाकडी रेष दिसते. डॉक्टर फक्त त्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतात की हे बघा इथे मोडलंय. बरोबर. आणि त्यात एक प्रकारचा दिलासा असतो माणसाला, कारण गोष्टी डोळ्यांनी दिसल्या, त्या आपल्या विज्ञानाच्या विशिष्ट चौकटीत बसवता आल्या की आपल्याला जरा बरं वाटतं. अगदी. पण जेव्हा आपण प्राचीन ग्रंथ किंवा अध्यात्म आणि चमत्कारांच्या जगात पाऊल ठेवतो तेव्हा अचानक तो एक्स-रे मशीन काम करणं बंद करतो. तिथे केवळ हाडं किंवा मांस दिसत नाही, तर जाणीव आणि हा अदृश्य शक्तींचा एक वेगळाच खेळ सुरू होतो. हो, तो एक असा प्रदेश आहे जो मानवी तर्काच्या आणि कल्पनेच्याही खूप पलीकडचा आहे. नक्कीच. आणि आज आपण अशाच एका गूढ आणि अनाकलनीय प्रदेशात प्रवेश करणार आहोत. या सखोल चर्चेत आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अत्यंत प्रभावी असा 19वा अध्याय घेणार आहोत. हा अध्याय म्हणजे खरं तर चमत्कारांची एक मालिकाच आहे. हो, आणि आपल्या या चर्चेचा उद्देशच हा आहे की या अध्यायात दडलेले अंगावर काटा आणणारे प्रसंग, पाण्याखालचे गुप्त जग आणि वेळ काळाच्या मर्यादा ओलांडणारे चमत्कार आपण नव्याने उलगडणार आहोत. आणि शेवटी जी फलश्रुती आहे ती का महत्वाची आहे हेही आपण पाहणार आहोत. अगदी. आणि या अध्यायाची सुरुवातच एका अत्यंत रंजक प्रश्नाने होते. नामधारक नावाचा शिष्य सिद्धमुनींना विचारतो की श्रीगुरूंना औदुंबर वृक्ष म्हणजे उमराचं झाड इतकं का आवडतं. आणि या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कथा थेट काळाच्या मागे एका महाभयंकर पौराणिक प्रसंगात जाते. बरं, चला हे जरा उलगडून पाहूया. म्हणजे मी जेव्हा हे वाचत होते ना, मला हा प्रसंग एखाद्या भल्या मोठ्या सुपर हिरो सिनेमाच्या क्लायमॅक्स सारखा वाटला. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, जगाला वाचवण्यासाठी सुपर हिरो स्वतःलाच एका भयंकर धोक्यात टाकतो. इथे ती भूमिका साक्षात नरसिंह अवताराने घेतलीये. कथा असं सांगते की हिरण्यकशपू या अत्यंत क्रूर दैत्याचा वध करण्यासाठी नरसिंहाने त्याचे पोट आपल्या नखांनी फाडले. बरोबर. पण त्या दैत्याच्या पोटात कालकूट नावाचे भयंकर विष होते. हो. आणि ते विष नरसिंहाच्या नखांना लागले. त्यामुळे त्यांच्या नखांची प्रचंड आग होऊ लागली. साक्षात देवालाही सहन न होणारा तो दाह होता. हो. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती आहे माहिती आहे? उग्रतेकडून शांततेकडे होणारा हा विलक्षण प्रवास. म्हणजे एका बाजूला जगाचा नाश करू शकणारा तो महाभयंकर क्रोध आहे आणि त्या कालकूट विषाचा दाह आहे, आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाची अत्यंत शांत करणारी शक्ती आहे. जेव्हा आग असह्य होते ना, तेव्हा देवी महालक्ष्मी तिथे प्रकट होते आणि ती प्रेमाने औदुंबराची फळं आणून नरसिंहांच्या नखांना लावते. अरे बापरे. आणि त्या क्षणी ती भयंकर आग शांत होते. नरसिंहाचे ते उग्र रूप एकदम शांत होते. पण एक मिनिट, मला इथे थोडं ना स्केप्टिकल व्हायचंय. हो, विचारा ना. म्हणजे जर साक्षात देवाने अवतार घेतलाय ज्याच्यात संपूर्ण विश्व नष्ट करण्याची ताकद आहे, तर त्याला स्वतःची आग शांत करण्यासाठी एका साध्या झाडाची गरज का पडावी? तो केवळ एक विचार करून ती आग शांत करू शकला नसता का? यामागे नक्की काय तर्क असावा असं तुम्हाला वाटतं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरं तर याचे उत्तर एका मेकॅनिझम किंवा कार्यपद्धतीत दडलेले आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये अशा कथा केवळ चमत्कार म्हणून सांगितलेल्या नसतात. त्यातून निसर्गाचे संतुलन दाखवलेले असते. म्हणजे सायन्सच्या भाषेत सांगायचं तर? सांगतो ना. नरसिंह हा अमर्याद ऊर्जेचा आणि क्रोधाचा प्रतीक आहे, तर औदुंबराचे झाड हे पृथ्वीवरील सर्वात थंड ग्राउंडिंग शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी अतिप्रचंड ऊर्जा निर्माण होते तेव्हा तिला अर्थिंग द्यावे लागते, नाहीतर ती स्वतःला जाळून खाक करते. ओहो, अच्छा. म्हणजे जसं आपण मोठ्या इलेक्ट्रिकल उपकरणांना अर्थिंग देतो तसाच हा प्रकार आहे तर? अगदी तसंच. देवालाही भौतिक जगात वावरताना या निसर्गाच्या नियमांचे पालन करावे लागते हे यातून सिद्ध होते. निसर्गातील झाडांमध्ये असलेली हीलिंग पॉवर इथे अधोरेखित केली आहे. आणि शांत झाल्यानंतर नरसिंह त्या औदुंबराला आशीर्वाद देतो की कलियुगात तूच कल्पवृक्ष असेल. म्हणजे इच्छा पूर्ण करणारं झाड. हो. विध्वंसानंतर येणारी नवनिर्मिती आणि भक्तांसाठी एक कायमस्वरूपी आधार असा यामागचा खूप मोठा अर्थ आहे. भारीच आहे हे. याचाच अर्थ जिथे विध्वंस आहे तिथेच कुठेतरी शांततेचा उपायही निसर्गाने लपवून ठेवलेला असतो. आणि
ह्या निसर्गातील लपलेल्या गोष्टींवरूनच कथेतील पुढचा भाग अत्यंत गूढ वळण घेतो. हो, इथून खरा सिनेमॅटिक प्रवास सुरू होतो. कारण जर निसर्गाने झाडांमध्ये अशी गुप्त ताकद लपवली असेल तर आपल्या आजूबाजूला अजून काय काय लपलेलं असू शकतं. बरोबर. इथेच आपला दुसरा टप्पा सुरू होतो. कथा औदुंबरावरून थेट श्रीगुरूंच्या दैनंदिन जीवनाकडे येते, जिथे सामान्य डोळ्यांना न दिसणारे चमत्कार घडत आहेत. इथे संशय आणि श्रद्धा यातील द्वंद्व अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत. ते ब्राह्मणांचं उदाहरण ना? हो, काही ब्राह्मण श्रीगुरूंवर संशय घेतात. त्यांना वाटते की हा संन्यासी गावात भिक्षा मागत नाही, नेहमी जंगलात राहतो, मग हा जगतो कसा? पण त्याचवेळी गंगानुज नावाचा एक साधा शेतकरी असतो, ज्याची श्रीगुरूंवर अपार श्रद्धा असते. आणि मग एक दिवस दुपारच्या वेळी जेव्हा श्रीगुरू संगम स्थानावर म्हणजे नदीवर जातात, तेव्हा एक अत्यंत अद्भुत घटना घडते. इथे खऱ्या अर्थाने गोष्ट खूपच रंजक वळण घेते. म्हणजे मी जेव्हा वाचलं, नदीचे पाणी अक्षरशः दुभंगते, पाण्याचे 2 भाग होतात आणि त्या पाण्याखाली एक संपूर्ण वेगळे प्रकाशमान शहर दिसतं. अगदी अमरावतीसारखं शहर. हो, तिथे रत्नांनी जडलेले दरवाजे आहेत, गोपुरे आहेत आणि तिथे 64 योगिनी श्रीगुरूंची पूजा करत आहेत. पण इथे मला पुन्हा एकदा मध्येच थांबवावंसं वाटतं तुम्हाला. बोला की. आधुनिक विज्ञानाच्या चष्म्यातून जर पाहिलं तर भर दुपारी कडक उन्हात नदीचं पाणी दुभंगणं आणि खाली एक शहर दिसणं, याला आपण मास हॅल्युसिनेशन किंवा उन्हामुळे झालेला एखादा दृष्टीभ्रम का म्हणू नये? कारण आपल्या रोजच्या परिचयाच्या नदीखाली असं काही अस्तित्वात असणं हे तर्कसंगत वाटत नाही ना. तसं पाहिलं तर तुमचा प्रश्न रास्त आहे. पण याचा व्यापक संदर्भ पाहिला तर हे केवळ दृश्य काय आहे यावर अवलंबून नाहीये, तर ते कोण पाहत आहे यावर अवलंबून आहे. दृष्टी आणि दृष्टिकोन यातील हा फरक आहे. अच्छा, म्हणजे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून आहे. अगदी. तुम्ही म्हणताय तसा जर तो केवळ एक दृष्टीभ्रम असता तर तो सर्वांना सारखाच दिसला असता ना? पण तसे होत नाही. ते संशय घेणारे ब्राह्मण नदीवर श्रीगुरूंच्या मागे गेले होते. पण जेव्हा पाणी दुभंगतं आणि ते दृश्य त्यांच्या समोर येतं, तेव्हा ते प्रचंड घाबरतात. त्यांना ते शहर दिसत नाही का? नाही, त्यांना तिथे शहर दिसत नाही. त्यांना वाटतं की आपला मृत्यू जवळ आलाय. ते साक्षात यमाचा रस्ता पाहत आहेत असा त्यांना भास होतो. आणि ते तिथून जीव मुठीत धरून पळून जातात. अरे बापरे, पण तो गंगानुजा तो मात्र पळून जात नाही, तो तिथेच उभा राहतो. कारण गंगानुजाच्या मनात भीती नसते. त्याची चेतना किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो ती एका वेगळ्या पातळीवर असते. तो पाण्याखालील त्या नगरात प्रवेश करतो. त्या योगिनी श्रीगुरूंची कशी पूजा करतात हे तो डोळे भरून पाहतो. इथे मुद्दा भौतिक सत्याचा नाहीये, तर आध्यात्मिक फ्रिक्वेन्सीचा आहे. फ्रिक्वेन्सी? हो, म्हणजे बघा, रेडिओवर जसं आपण स्टेशन बदललं की वेगळं गाणं ऐकू येतं ना, तसंच ज्याची चेतना ज्या पातळीवर आहे त्याला हे जग तसंच दिसतं. हे फारच अचंबित करणार आहे. पण त्यानंतर श्रीगुरू गंगानुजाला जे सांगतात ते अधिक धक्कादायक वाटलं मला. ते त्याला एक अत्यंत कडक ताकीद देतात. ते म्हणतात की ज्या दिवशी तू या अद्भुत नगराचे रहस्य कुणालाही सांगशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. हो, ही अट खूप महत्वाची आहे. पण का? एवढा मोठा चमत्कार, एवढं सुंदर शहर, पण ते जगापासून लपून का ठेवायचं? म्हणजे देवाला स्वतःची PR एजन्सी नकोय का? सगळीकडे डंका का नाही पिटायचा याचा? नाही, अध्यात्मात PR चालत नाही. हे रहस्य गुप्त ठेवण्यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्र आहे. आध्यात्मिक अनुभव हे अत्यंत वैयक्तिक असतात. ते बाजारात मांडण्यासाठी नसतात कधीच. बरोबर. जेव्हा अशा गोष्टींची सार्वजनिक चर्चा होते तेव्हा त्याचे 2च परिणाम होतात. एकतर लोक त्याची खिल्ली उडवतात किंवा त्याचे बाजारीकरण करतात. सत्य पचवण्याची क्षमता सर्वांमध्ये नसते. हो, लोक लगेच अंधश्रद्धा म्हणून मोकळे होतील. अगदी बरोबर. जोपर्यंत माणसाची बौद्धिक आणि भावनिक बँडविड्थ वाढलेली नसते, तोपर्यंत असे अनुभव सांगणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखे आहे. म्हणूनच ते रहस्य जपून ठेवण्याची आणि ते उघडं केल्यास मृत्यूची अट घातली जाते. आणि हा मृत्यू केवळ शारीरिक नसून त्या आध्यात्मिक साधनेचा अंत मानला जातो. हा मुद्दा मला खरोखर पटला. कारण काही गोष्टींचं गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी ती गुप्तता आवश्यकच असते. आणि याच पाण्याखालच्या गुप्त जगातून कथा थेट एका अशा प्रसंगाकडे जाते जो भौतिक विज्ञानाच्या टाईम आणि स्पेसच्या संकल्पनांना पार ओढून लावतो. हो, म्हणजे आपण टेलिपोर्टेशन हा शब्द नेहमी ऐकतो सायन्स फिक्शनमध्ये, पण इथे तो कसा वापरलाय ते पाहण्यासारखं आहे.
नक्कीच. म्हणजे ती कथा अशी आहे की माघ महिन्याची पौर्णिमा असते आणि त्या गंगानुजाला प्रयाग आणि काशीला जाऊन स्नान करण्याची प्रचंड इच्छा असते. पण तो एक अत्यंत गरीब आणि अडाणी शेतकरी असतो. आणि त्या काळात काशी प्रयागाला पायी जाणं हे काही सोपं काम नव्हतं. अनेक महिने किंबहुना वर्षांचं काम होतं ते. हो ना. आजच्या काळात आपण बघतो एखाद्या व्यक्तीला 2 तासांचं विमान पकडायचं असेल तर ट्रॅफिकमध्ये अडकायला होतं, फ्लाईट डिले होते, सिक्युरिटी चेकला वेळ लागतो. आणि इथे श्रीगुरू काय करतात, ते गंगानुजाला एका वाघाच्या कातडीवर म्हणजे व्याघ्रजिनावर डोळे बंद करून बसायला सांगतात. आणि पुढच्याच क्षणी क्षणार्धात ते सकाळी प्रयागला पोहोचतात. तिथे स्नान करतात. त्यानंतर दुपारी ते थेट काशीत विश्वनाथाचं दर्शन घेतात. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे संध्याकाळी सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी ते आपल्या मूळ जागी परतही येतात. हे वाचताना खरोखरच अवाक व्हायला होतं. मला तर हे अगदी एका व्हिडिओ गेमसारखं वाटलं. म्हणजे आपण गेममध्ये पाहतो ना, पूर्ण मॅप चालून पार करायचा असेल तर खूप वेळ लागतो. पण ज्याला त्या गेमचा सोर्स कोड माहिती असतो, तो फास्ट ट्रॅव्हल नावाचा पर्याय वापरून एका क्षणात नकाशाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला पोहोचतो. इथे श्रीगुरूंकडे जणू तो निसर्गाचा सोर्स कोडच आहे. तुमची ही तुलना अत्यंत चपखल आहे. आपण नेहमी तीर्थक्षेत्रांकडे केवळ भौगोलिक स्थाने म्हणून पाहतो. पण जेव्हा एखाद्यावर खऱ्या अर्थाने गुरुकृपा असते ना, तेव्हा वेळ आणि स्थळ या भौतिक मर्यादा गळून पडतात. गुरु हा त्या विश्वाच्या सोर्स कोडचा जाणकार असतोच. सामान्य माणसासाठी भौतिक जग हे एक घनस्वरूप आहे, एकदम सॉलिड. पण एका प्रगल्भ आध्यात्मिक जाणीवेसाठी हे विश्व केवळ ऊर्जेचा एक खेळ आहे. पण मला सांगा, म्हणजे हा जो प्रवास होता तो भौतिक शरीराने केलेला प्रवास होता की केवळ जाणीवेचा, म्हणजे ज्याला आपलं ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतो, तसा काही प्रकार होता? हाच तर खरा मुद्दा आहे. आध्यात्मिक पातळीवर जेव्हा जाणीव प्रगल्भ होते तेव्हा शरीर कुठे आहे याला महत्त्वच उरत नाही. भक्तीत लीन असलेल्या माणसाला घर बसल्या संपूर्ण विश्वाचं दर्शन घडू शकतं. म्हणजे सगळा मनाचा खेळ आहे. अगदी. भौतिक अंतरे ही केवळ आपल्या मनाची आणि शरीराची बंधने आहेत. जेव्हा ती बंधने तुटतात तेव्हा काशी काय आणि स्वतःचं गाव काय दोन्हीही एकाच बिंदूवर सामावलेले असतात. काय सांगताय? हे खूपच डीप आहे. आणि अशा या मर्यादा ओलांडणाऱ्या प्रवासाचा अनुभव दिल्यानंतर कथेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पाहतो की श्रीगुरू गुप्त रूपाने गाणगापूरला निघून जातात. हो. पण जाण्यापूर्वी ते एक कायमस्वरूपी ऊर्जास्रोत भक्तांसाठी मागे ठेवून जातात. ते स्पष्टपणे सांगतात की त्यांचा वास नेहमी त्या औदुंबराच्या झाडात राहील. अमरपूर नावाचे ते स्थान, जे नदीच्या पश्चिम तीरावर आहे, तिथे त्यांचा कायम मुक्काम असेल आणि तिथे साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असेल. बरोबर. आणि इथूनच सुरू होते या अध्यायाची खरी फलश्रुती. फलश्रुती म्हणजे फळ मिळणे ना? हो. प्राचीन ग्रंथांमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्याचे फायदे किंवा फळ सांगितलेले असते. त्याला आपण फलश्रुती म्हणतो. आणि या स्रोतांमध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की तिथे स्नान केल्याने, प्रदक्षिणा केल्याने किंवा या अध्यायाचे वाचन केल्याने ब्रह्महत्येसारखी महापापे नष्ट होतात, वांझ स्त्रियांना संतती प्राप्त होते, दारिद्र्य दूर होते. एवढंच नाही तर ग्रहणाच्या वेळी सोमवारी किंवा अमावस्येला तिथे स्नान केल्यास हजारो ब्राह्मणांना भोजन घातल्याचे किंवा साक्षात अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. हो, हे सगळं त्यात दिलेलं आहे. आता इथे मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. 21व्या शतकात वावरताना आपण या सगळ्या शब्दांचा शब्दशः अर्थ घ्यायचा का? म्हणजे केवळ एखादा अध्याय वाचून किंवा एखाद्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालून खरंच एखाद्याची पापे नष्ट होऊ शकतात किंवा दारिद्र्य दूर होऊ शकतं, यामागे नक्की काय तर्कशास्त्र आहे? लिहिला गेला तो काळ महाराष्ट्रात आणि दख्खनमध्ये प्रचंड राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा होता. सामान्य माणूस सतत युद्धाच्या, परकीय आक्रमणांच्या आणि दुष्काळाच्या सावटाखाली जगत होता. समाजात एक प्रकारची प्रचंड निराशा आणि हतबलता होती. म्हणजे लोकांचे मॉरल पूर्णपणे खचलेलं होतं. होय. आणि अशा वेळी जेव्हा चहूबाजूंनी अंधार असतो तेव्हा माणसाला जगण्यासाठी एका भक्कम आधाराची गरज असते. ही फलश्रुती तोच आधार आहे. हे मानवी मनाला दिलेले एक अत्यंत आश्वासक बळ आहे. समजते मला. बघा, जेव्हा एखाद्या माणसाला हे वारंवार सांगितले जाते की तुझे दारिद्र्य दूर होईल, तुझी पापे नष्ट होतील, तेव्हा त्याच्या अंतर्मनात, त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक सकारात्मक बदल घडू लागतो. तो अध्याय केवळ एक मजकूर राहत नाही, तर ते एक कॉग्निटिव्ह शिफ्ट किंवा वैचारिक परिवर्तन घडवणारं हत्यार बनतं.
म्हणजे तुम्ही म्हणताय की हा अध्याय एका एनर्जी पोर्टलसारखं काम करतो. जेव्हा एखादा माणूस पूर्ण श्रद्धेने हा अध्याय वाचतो तेव्हा तो स्वतःच्या मनातील नकारात्मक विचारांचा डिटॉक्स करत असतो. तंतोतंत तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. ही फलश्रुती म्हणजे एक प्रकारचा मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक डिटॉक्सच आहे. मनावर साचलेली नैराश्याची, अपराधीपणाची आणि भीतीची जळमटे झटकून टाकण्याची ही एक प्राचीन पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. भारीच. जेव्हा एखादा माणूस या शब्दांवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवतो तेव्हा तो आपला ऑपरेटिंग सिस्टम जणू अपडेट करत असतो. आणि एकदा का मनाची शक्ती वाढली की बाह्य जगातील दारिद्र्य किंवा अडचणींवर मात करण्याची ताकद आपोआप निर्माण होते. हे खरंच डोळे उघडणारे आहे. उग्र नरसिंहापासून सुरू झालेला हा प्रवास एका अत्यंत शांत आणि कल्याणकारी औदुंबरापाशी येऊन थांबतो आणि तिथून तो मानवी मनाच्या अथांग शक्तीला स्पर्श करतो. आपण आजच्या या चर्चेत अनेक थक्क करणारे प्रसंग पाहिले. हो ना? नरसिंहाची आग शांत करणारं ते झाड, ज्याने आपल्याला निसर्गाच्या संतुलनाचा धडा दिला. आणि त्यानंतर आपण ते पाण्याखालचे रहस्यमय नगर पाहिले, ज्याने आपल्याला दृष्टी आणि दृष्टिकोनातला फरक समजावून सांगितला. बरोबर. आणि एका दिवसात व्याघ्रजिनावर बसून केलेली ती अफाट सफर, ज्याने वेळेचे आणि अंतराचे भौतिक नियम कसे खोटे ठरू शकतात हे दाखवून दिले. आणि शेवटी या फलश्रुतीच्या माध्यमातून माणसाचं मन स्वतःला कसं बरे करू शकते हेही आपण समजून घेतलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं आपण सुरुवातीला जो एक्सरेचा संदर्भ दिला होता तो इथे खूप महत्वाचा ठरतो. कसा काय? एक्सरे तुम्हाला फक्त तेच दाखवतो जे भौतिकरित्या अस्तित्वात आहे आणि जे मोडलेलं आहे. पण या ग्रंथातील हा अध्याय तुम्हाला ते दाखवतो जे मोडलेलं मन कसं जोडायचं आणि अदृश्य जगात कसं पाहायचं. अगदी 100% खरं आहे. आणि ही चर्चा संपवताना त्याच संदर्भाला जोडून मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. आपण मगाशी पाहिलं की गंकानुजाला श्रीगुरूंनी एक अट घातली होती. पाण्याखालच्या त्या अमरनगरीचं रहस्य जोपर्यंत तो लपवून ठेवेल तोपर्यंतच तो जिवंत राहील. हो. त्याने ते रहस्य आयुष्यभर जपले. तो एक अत्यंत सामान्य शेतकरी म्हणून आयुष्य जगला. तो रोज शेतात जात असेल, लोकांसोबत बोलत असेल, पण त्याच्या हृदयात एक असा चमत्कार दडलेला होता ज्याने विश्वाची सर्व भौतिक समीकरणे उलथवून टाकली असती. खरोखर हा विचार अंगावर काटा आणणार आहे. मग विचार करा, आज आपल्या आजूबाजूला लोकल ट्रेनने प्रवास करणारे, ट्रॅफिकमध्ये आपल्या शेजारी गाडीत बसलेले किंवा रोजच्या धावपळीत भेटणारे असे कितीतरी सामान्य दिसणारे लोक असतील, ज्यांच्या अंतःकरणात असे विश्वाला हादरवून सोडणारे अद्भुत आध्यात्मिक चमत्कार आणि रहस्य लपलेली असतील. नक्कीच असतील. ते अत्यंत शांतपणे आपले आयुष्य जगत असतात. ते कोणालाही आपल्या अनुभवांचा डंका पिटून सांगत नाहीत. कारण कदाचित हे जग, हा समाज अजून ते अथांग सत्य पचवण्यासाठी तयारच नाहीये. तो एक्सरे मशीन फक्त हाडं दाखवू शकतो, पण त्या हाडांच्या पलीकडे असणारे हे दैवी आणि अथांग सत्य पाहण्यासाठी एक वेगळीच दृष्टी लागते. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गूढ आणि अभ्यासपूर्ण